नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचे निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत RRB NTPCची प्रश्नपत्रिका आणि ती प्रश्नपत्रिका आहे 4 मार्च 2021ची शिफ्ट 2मधली. तर बघा, पहिला प्रश्न आपण जी केचा यामध्ये बघणार आहोत. जी केचे जे 40 प्रश्न होते ते 40चे 40 प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, कीटक रिकाम जागाद्वारे श्वसन करतात. पहिला ऑप्शन आहे कल्ले, दुसरा ऑप्शन आहे श्वासरंध्र, तिसरा ऑप्शन आहे त्वचा आणि चौथा ऑप्शन आहे फुफ्फुसे. तर बघा, कीटक जे आहेत हे श्वासरंध्राद्वारे श्वसन करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ कोणत्या कालावधीत झाली. नॉन कोऑपरेशन मुवमेंट जे आहे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या कालावधीत झालेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे 1915 ते 1920, दुसरा ऑप्शन आहे 1920 ते 1922, तिसरा ऑप्शन आहे 1930 ते 1935, चौथा ऑप्शन आहे 1918 ते 1920. तर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ जी आहे ती 1920 ते 1922 या कालावधीत झालेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणता सागरी ऊर्जेचा स्रोत नाही. पहिला ऑप्शन आहे सागर औष्णिक ऊर्जा, दुसरा ऑप्शन आहे तरंग ऊर्जा, तिसरा ऑप्शन आहे भरती O2ची ऊर्जा आणि चौथा ऑप्शन आहे सौर ऊर्जा. तर सागरी ऊर्जेचा स्रोत कोणता नाही आहे, सौर ऊर्जा नाही आहे. हे तर एकदम सोपी प्रश्न तुम्हाला विचारलेला होता 2021मध्ये. पुढचा प्रश्न बघणार आहोत, सम्राट अकबराच्या दरबारातील महसूल मंत्री कोण होता. मध्ययुगीन इतिहासामधला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे अबुल फजल, दुसरा ऑप्शन आहे वजीर खान, तिसरा ऑप्शन आहे नूरजहाँ आणि चौथा ऑप्शन आहे तोडरमल. तर सम्राट अकबराच्या दरबारातील महसूल मंत्री जो होता तो होता तोडरमल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की खालसा सैन्यातील मिलिटरी कमांडर बंदा सिंग बहादूर हे रिकाम जागामध्ये शहीद झाले होते. ऑप्शन आहे 1716, दुसरा ऑप्शन आहे 1715, तिसरा ऑप्शन आहे 1718 आणि चौथा ऑप्शन आहे 1717. तर खालसा सैन्यातील मिलिटरी कमांडर बंदा सिंग बहादूर हे 1716मध्ये शहीद झालेले होते. म्हणजे पाचव्याचं उत्तर आपल्याला भेटलं 1716. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणते पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेले नाही आहे. पहिलं ऑप्शन आहे पॉवर्टी ऑफ इंडिया, दुसरा ऑप्शन आहे ऑन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, तिसरा ऑप्शन आहे रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट, चौथा ऑप्शन आहे पॉवर्टी अँड फॅमिन्स आहे ते. ठीक आहे. तर बघा, खालीलपैकी कोणते पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेलं नाही आहे. तर पहिलं पुस्तक जे आहे ऑन इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी हा पुस्तक अमर्त्य सेन यांनी लिहिलेलं आहे. रिसोर्सेस व्हॅल्यूज अँड डेव्हलपमेंट हे पुस्तकसुद्धा अमर्त्य सेन यांनी लिहिलेलं आहे. आणि पॉवर्टी अँड फॅमिन्स हे पुस्तकसुद्धा अमर्त्य सेन यांनी लिहिलेलं आहे. आणि पॉवर्टी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं नाही आहे. म्हणजे 6व्याचं उत्तर जे आपल्याला भेटलं ए पॉवर्टी ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. तर ऑप्शन आहे पहिलं युरोपियन सेंट्रल बँक, दुसरं ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, तिसरं ऑप्शन आहे आर्थिक सहकार्य व विकास संस्था, चौथा ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. ते जे आहे ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कुठं आहे, वॉशिंग्टन DC येथे आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणत्या राज्यात हेमेटाईटचे भारतीय सर्वाधिक साठे आहेत. म्हणजे बघा, हेमेटाईटचे भारतातील सर्वाधिक साठे कुठे आहेत असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे ओडिसा, दुसरा ऑप्शन आहे छत्तीसगड, तिसरा ऑप्शन आहे बिहार, चौथा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. तर भारतामध्ये हेमेटाईटचे सर्वाधिक साठे जे आहेत ते ओडिसामध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणत्या अहवालाद्वारे शाश्वत विकास ही संकल्पना प्रस्तुत केली गेली होती. पहिला ऑप्शन आहे वुडलँड अहवाल, दुसरा ऑप्शन आहे जोहान्सबर्ग घोषणापत्र, तिसरा ऑप्शन आहे रिओ घोषणापत्र आणि चौथा ऑप्शन आहे अजेंडा 21. तर शाश्वत विकास ही संकल्पना जी आहे ही वुडलँड अहवालाद्वारे प्रस्तुत केली गेली होती, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बनवलेल्या शैक्षणिक पोर्टलचे नाव काय आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. ऑप्शन आहे पहिलं साक्षात, दुसरं ऑप्शन आहे NCERT,
तिसरा ऑप्शन आहे NIOS, चौथा ऑप्शन आहे एज्युकेशन. तर भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बनवलेल्या शैक्षणिक पोर्टलचे नाव आहे साक्षात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. एअर इंडियाच्या लोगोमध्ये रिकाम जागाचा समावेश आहे. पहिला ऑप्शन आहे उडत्या बदक्यात कोणार्कचे चक्र. दुसरा ऑप्शन आहे उडत्या बगळ्यात कोणार्कचे चक्र. तिसरा ऑप्शन आहे फतक उडता हंस. आणि चौथा ऑप्शन आहे उडत्या हंसात कोणार्कचे चक्र. तर बघा, एअर इंडियाच्या लोगोमध्ये जे आहे उडत्या हंसात कोणार्कचे चक्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारताच्या राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत अधिकार नाही आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. पहिला ऑप्शन आहे समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य. दुसरा ऑप्शन आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तिसरा ऑप्शन आहे समानतेचा अधिकार. चौथा ऑप्शन आहे संविधानिक उपायांचा अधिकार. तर भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला कोणता मूलभूत अधिकार नाही आहे, तर समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य हे जे आहे हा मूलभूत अधिकार नाही आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की मान्सून हा शब्द मोसिम या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ ऋतू असा होतो. तर तो कोणत्या भाषेतून आलेला आहे असं म्हटलेलं आहे. तर ऑप्शन आहे फ्रेंच, दुसरा ऑप्शन आहे लॅटिन, तिसरा ऑप्शन आहे संस्कृत आणि चौथा ऑप्शन आहे अरबी. तर मान्सून हा शब्द मोसिम या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ ऋतू असा आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की सूर्याभोवती फिरणाऱ्या खडकांच्या छोट्या तुकड्यांना रिकाम जागा म्हणतात. पहिला ऑप्शन आहे आकाशगंगा, दुसरा ऑप्शन आहे लघुग्रह, तिसरा ऑप्शन आहे भूगोलाप आणि चौथा ऑप्शन आहे उल्का. तर सूर्याभोवती फिरणाऱ्या खडक्यांच्या छोट्या तुकड्यांना उल्का असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत की व्याघ्र संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो. पहिला ऑप्शन आहे 26 जुलै, दुसरा ऑप्शन आहे 25 जुलै, तिसरा ऑप्शन आहे 20 जुलै, चौथा ऑप्शन आहे 29 जुलै. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 29 जुलै. जागतिक व्याघ्र दिन जो आहे, ग्लोबल टायगर डे जो आहे, हा 29 जुलै या दिवशी साजरा केला जातो. लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहिल्यानंतरच आपल्याला समजते की पेपर कशा प्रकारे येतो आणि बरेचसे प्रश्न जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधले रिपीट होत असतात. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं गरजेचे आहेत आणि ते सिरीज आपण चालू केलेली आहे. तर हे व्हिडिओ जो आहेत GSचे जे मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत आहेत आणि त्यानंतर मी मॅथ्स आणि रिझनिंगचे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेणार आहे. तर हे व्हिडिओ जे आहेत हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र करायला विसरायचं नाही आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्वे कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आली. पहिला ऑप्शन आहे संयुक्त राज्य अमेरिकेची राज्यघटना, दुसरा ऑप्शन आहे ब्रिटिश राज्यघटना, तिसरा ऑप्शन आहे फ्रेंच राज्यघटना, चौथा ऑप्शन आहे आयरिश राज्यघटना. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्वे जी आहे हे आपण फ्रेंच राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की 2011च्या भारतीय जनगणनेनुसार केरळमधील लिंग गुणोत्तर रिकाम जागा रिकाम जागा नाही, कंसामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक 1000 पुरुषांमध्ये महिलांची संख्या. बरोबर आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे काय असते की प्रत्येक 1000 पुरुषांमध्ये महिलांची संख्या किती आहे. तर केरळमधलं विचारलेलं आहे, कारण केरळचं लिंग गुणोत्तर भारतामध्ये सर्वात जास्त आहे म्हणून ते विचारलेलं आहे. तर 2011च्या भारतीय जनगणनेनुसार केरळमधील लिंग गुणोत्तर किती आहे असं म्हटलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे 963, दुसरा ऑप्शन आहे 1084, तिसरा ऑप्शन आहे 943, चौथा ऑप्शन आहे 1058. तर 2011च्या भारतीय जनगणनेनुसार केरळमधील लिंग गुणोत्तर जे आहे ते 1084 इतकं आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणते अलोह धातू खनिज नाही. ऑप्शन आहे बॉक्साईट, दुसरा ऑप्शन आहे अभ्रक, तिसरा ऑप्शन आहे तांबे, चौथा ऑप्शन आहे सिसे. तर खालीलपैकी कोणते अलोह धातू खनिज नाही, तर त्याचं उत्तर काय आहे अभ्रक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सिल्लप्पदिकारम हे एक प्रसिद्ध तमिळ महाकाव्य कोणी रचले आहे. सिल्लप्पदिकारम हे प्रसिद्ध तमिळ महाकाव्य जे आहे हे कोणी रचलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे कालिदास, दुसरा ऑप्शन आहे इलांगो अडिगल, तिसरा ऑप्शन आहे थिरुवल्लर, चौथा ऑप्शन आहे छातनार. तर सिल्लप्पदिकारम हे प्रसिद्ध तमिळ महाकाव्य
इलांगो अडिगल यांनी रचलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधींनी इतर नेत्यांना खिलाफत तसेच स्वराज्यासाठी असहकार आंदोलन सुरू करण्यास तयार केले? काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महात्मा गांधींनी इतर नेत्यांना खिलाफत तसेच स्वराज्यासाठी असहकार आंदोलन सुरू करण्यास तयार केले? ऑप्शन आहे लखनौ अधिवेशन, दुसरा ऑप्शन आहे बॉम्बे अधिवेशन, तिसरा ऑप्शन आहे नागपूर अधिवेशन, चौथा ऑप्शन आहे कलकत्ता अधिवेशन. तर याचं उत्तर जे आहे ते आहे कलकत्ता अधिवेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की खताच्या पाकिटावर असणारी NPK हे अक्षरे काय दर्शवतात? ऑप्शन आहे नायट्रोजन, फॉस्फरिक ॲसिड, पोटॅशियम. दुसरा आहे नायट्रिक ॲसिड, फॉस्फरस, पोटॅशियम. तिसरा ऑप्शन आहे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. चौथा ऑप्शन आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर खताच्या पाकिटावर असणारी NPK ही अक्षरे जी आहे ही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दर्शवतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, की स्थूल राष्ट्रीय उत्पादनमधून घसारा वजा केल्यास आपल्याला रिकाम जागा मिळते. पहिला ऑप्शन आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP. दुसरा ऑप्शन आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. तिसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय उत्पन्न. चौथा ऑप्शन आहे निगम कर. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनमधून घसारा वजा केल्यास आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, की प्राकृतिक भूगोलाची कोणती शाखा भूरूपे, त्यांची वृत्तकांती आणि त्यासंबंधीची प्रक्रिया यांच्या अभ्यासाला समर्पित आहे? ऑप्शन आहे भूरूपिकी, जलविज्ञान, मृदा भूगोल आणि हवामानशास्त्र. तर प्राकृतिक भूगोलाची भूरूपिकी ही शाखा जी आहे ही भूरूपे आणि त्यांची वृत्तकांती आणि त्यासंबंधीची प्रक्रिया यांच्या अभ्यासाला समर्पित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की 2018मध्ये टेबल टेनिस क्रीडा पुरस्कारात द्रोणाचार्य पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? 2018चं करंट अफेअर तुम्हाला विचारणार नाही. ठीक आहे. आपल्याला 23 आणि 24चं बघावं लागेल. तर हा 2021 मधला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला विचारलेला होता. तर बघा 2018मध्ये टेबल टेनिस क्रीडा पुरस्कारात द्रोणाचार्य पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले होते? ऑप्शन आहे ए श्रीनिवास राव, दुसरा ऑप्शन आहे क्लॅरेन्स लोबो, तिसरा ऑप्शन आहे संदीप गुप्ता, चौथा ऑप्शन आहे विजय शर्मा. तर 2018मध्ये टेबल टेनिस क्रीडा पुरस्कारात द्रोणाचार्य पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले? तर ए श्रीनिवास राव यांना गौरवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा काय आहे, की खालीलपैकी कोणते ताप न्यूक्लियर सम्मिलन अभिक्रियेचे उदाहरण आहे? ऑप्शन आहे अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब दोन्ही. दुसरा ऑप्शन आहे हायड्रोजन बॉम्ब. तिसरा ऑप्शन आहे अणुबॉम्ब आणि चौथा ऑप्शन आहे आण्विक वीज निर्मिती. तर ताप न्यूक्लिय सम्मिलन अभिक्रियेचे उदाहरण जे आहे ते हायड्रोजन बॉम्ब आहे. हे अत्यंत महत्त्वाचा विज्ञानाचा प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की टाटा आर्यन अँड स्टील कंपनी टिस्को कोणत्या वर्षी निर्गमित झाली? पहिला ऑप्शन आहे 1906, दुसरा ऑप्शन आहे 1907, तिसरा ऑप्शन आहे 1948, चौथा ऑप्शन आहे 1915. तर टाटा आर्यन अँड स्टील कंपनी ही 1907मध्ये निर्गमित झाली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, की भारताचा नाही आहे, भारताचा आहे. ठीक आहे. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतींना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न तुम्हाला माहीतच असेल. याचं उत्तर काय आहे? मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? की झाकीर हुसेन यांना म्हणतात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हणतात, ज्ञानी झैल सिंग यांना म्हणतात, की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना म्हणतात? तर मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे आहे अत्यंत एक जबरदस्त पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, की खालीलपैकी कोणते क्षेत्र भारतातील GDPमध्ये सर्वाधिक योगदान देते? पहिलं ऑप्शन आहे द्वितीय क्षेत्र, दुसरं ऑप्शन आहे प्राथमिक क्षेत्र, तिसरं ऑप्शन आहे तृतीय क्षेत्र, चौथं ऑप्शन आहे असंघटित क्षेत्र. तर जे भारतातील GDPमध्ये सर्वाधिक योगदान देणारं क्षेत्र जे आहे ते आहे तृतीय क्षेत्र. कुठलं आहे? तृतीय क्षेत्र. पुढचा प्रश्न बघा काय आहे, की भारतीय राज्यघटनेच्या अन्वये जगण्याचा अधिकार हमी देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये किंवा रिकाम जागा अन्वये जगण्याच्या अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे अनुच्छेद 21,
अनुच्छेद 14, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 16. तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अन्वये जगण्याचा अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, की आर्थिक साक्षरता सप्ताह 2019 ची संकल्पना काय होती? परत हा करंट अफेअरचा प्रश्न होता. उत्तर बघूया आपण काय होतं, की पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी, दुसरा ऑप्शन आहे उद्योजक, तिसरा ऑप्शन आहे गृहिणी, चौथा ऑप्शन आहे शेतकरी. तर आर्थिक साक्षरता सप्ताह 2019 ची संकल्पना शेतकरी ही होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की पोलादाला टणक करण्यासाठी कोणता रासायनिक घटक आवश्यक असतो? पहिला ऑप्शन आहे क्रोमियम, दुसरा ऑप्शन आहे व्हॅनाडियम, तिसरा ऑप्शन आहे मँगनीज, चौथा ऑप्शन आहे निकेल. तर पोलादाला टणक करण्यासाठी व्हॅनाडियम हा रासायनिक घटक आवश्यक असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की 2018 मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते? परत करंट अफेअरचा प्रश्न. ऑप्शन आहे विराट कोहली, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी. तर 2018 मध्ये भारतीय क्रिकेटपटूला खेलरत्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला होता, ते होते विराट कोहली. पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्वाच्या कमतरतामुळे रिकाम जागा होऊ शकतो. काय होते? बेरीबेरी होते, स्कर्वी होते, दृष्टी कमी होणे की गलगंड होतो? तर जीवनसत्वाच्या आधारे अभावी जो आहे स्कर्वी हा रोग होतो, हे आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र जमिनीवरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नाही? पहिला ऑप्शन आहे पृथ्वी, दुसरा ऑप्शन आहे अग्नी, तिसरा ऑप्शन आहे सूर्य आणि चौथा ऑप्शन आहे धनुष. तर जमिनीवरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असणारं ते कुठलं आहे? धनुष हे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते क्षेत्र हे सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहे द्वितीय क्षेत्र, दुसरा आहे प्राथमिक क्षेत्र, तिसरा आहे तृतीय क्षेत्र, चौथा आहे असंघटित क्षेत्र. तर सेवा क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे कुठलं क्षेत्र आहे? तृतीय क्षेत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते संकेतस्थळ शिक्षणाशी संबंधित नाही? नावावरूनच ओळखता येईल. www.ncrt.nic.in पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन www.igno.ac.in, तिसरा ऑप्शन www.education.nic.in, चौथा ऑप्शन www.onlinesbi.com. तर शिक्षणाशी संबंधित असणारा SBI असेल का? नसेल. चौथा ऑप्शन आपलं बरोबर आहे. काही काही एकदम सोपे प्रश्न असतात. पुढचा प्रश्न बघा, बंगालमधील स्वदेशी चळवळी दरम्यान रचना करण्यात आलेल्या तिरंगी झेंड्यात रिकाम जागा हे रंग आहेत. पहिला ऑप्शन आहे लाल, हिरवा आणि पांढरा, दुसरा ऑप्शन आहे केसरी, पांढरा आणि हिरवा, तिसरा ऑप्शन आहे लाल, हिरवा आणि पिवळा, चौथा ऑप्शन आहे हिरवा, पांढरा आणि पिवळा. तर बंगालमधील स्वदेशी चळवळी दरम्यान रचना करण्यात आलेल्या तिरंगी झेंड्यात जे आहे ते लाल, हिरवा आणि पिवळा हे रंग होते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, की प्रांतिक स्वायत्तता भारत सरकार अधिनियम रिकाम जागा अन्वये विहित करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे 1947, दुसरा ऑप्शन आहे 1937, तिसरा ऑप्शन आहे 1920, चौथा ऑप्शन आहे 1935. तर प्रांतिक स्वायत्तता भारत सरकार अधिनियम 1935 अन्वये विहित करण्यात आलेली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, की पुनर्निर्माण आणि विकासासाठी असलेली आंतरराष्ट्रीय बँक सामान्यतः रिकाम जागा म्हणून ओळखली जाते. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर ती कोणती बँक आहे म्हणून ओळखली जाते? ऑप्शन आहे जागतिक बँक, भारतीय रिझर्व्ह बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारतीय स्टेट बँक. तर पुनर्निर्माण आणि विकासासाठी असलेली आंतरराष्ट्रीय बँक म्हणून सामान्यतः जागतिक बँक म्हणून ओळखली जाते, वर्ल्ड बँक ज्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, की पुढीलपैकी कोणत्या सजीवांच्या वर्गीकरणाचे मूलभूत एकक आहे? सजीवांचे वर्गीकरण करण्याचं मूलभूत एकक कोणतं आहे आपल्याला विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे जाती, दुसरा ऑप्शन आहे क्रम, तिसरा ऑप्शन आहे वंश, चौथा ऑप्शन आहे परिवार. तर सजीवांच्या वर्गीकरणाचे मूलभूत एकक जे आहे ते जाती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा तऱ्हेने आपण 4 मार्च 2021 मध्ये झालेला शिफ्ट दुसराचा जो पेपर आहे तो आपण बघितलेला आहे. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.